सर्वमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते। जय माता दी। नमस्कार। धनश्री स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केले त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तेव्हा कृपया ते व्हिडिओ जरूर पहा, त्यांची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते। चला तर मग आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपण मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी माता आपल्यावर सदैव प्रसन्न राहावी आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी बरोबरच आनंद आणि सुख समाधान राहावं, यासाठी आपण लक्ष्मी मातेची अतिशय मनोभावे पूजा करत असतो, सेवा करत असतो। आणि मार्गशीर्ष महिना हा अतिशय दिव्य आणि पवित्र महिना मानला जातो, कारण ह्या महिन्यातच आपण दत्त महाराजांची सेवा करतो, आदिशक्ती जगदंबा जगज्जननी लक्ष्मी मातेची सेवा करत असतो। म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात आपण आपली आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी देखील हा महिना अतिशय शुभ मानला जातो। आणि लक्ष्मी माता सर्वांनाच हवी असते, कारण प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरात लक्ष्मी मातेचा चिरकाल स्थिर असा वास असावा, अखंड लक्ष्मी कृपा राहावी। आणि त्यासाठी प्रत्येक जण, अगदी महिला असतील पुरुष असतील, तर लक्ष्मी मातेची अतिशय मनोभावे सेवा पूजा अर्चा करत असतात। आणि मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार असतात, तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांना अतिशय महत्त्व असतं। तर ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार येत आहेत, कारण दरवर्षी 4 गुरुवार असतात, पण ह्या वर्षी सुरुवातीलाच जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू झाला तर पहिला गुरुवार आलेला आणि 24 नोव्हेंबर या दिवशी पहिला गुरुवार होता, म्हणून ह्या वर्षी 5 गुरुवार आलेले आहेत। तर बऱ्याच जणांच्या मनात शंका आहेत की ह्या वर्षी आपण मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन हे नेमकं केव्हा करावं, 4 गुरुवार धरावेत की 5 गुरुवार धरायचेत, उपवास करायचा की नाही करायचा, किंवा उद्यापन आपण 4थ्या गुरुवारी करायला हवं की 5व्या गुरुवारी करायला हवं, कारण ह्या वर्षी 5व्या गुरुवारी अमावस्या येते, म्हणून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। तर या सर्व प्रश्नांची तुम्हाला नक्कीच उत्तरं मिळणार आहेत, कृपया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण की उद्यापन कसं करावं आणि जे उद्यापन झाल्यानंतरचं जे साहित्य आहे, जसं की नारळ असेल, कलशातील पाणी आहे किंवा सुपारी आहे, यांचं काय करावं याविषयी अगोदर माहिती करून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर पहा की उद्यापन करत असताना आपण 5, 7, 11 किंवा 21 अशा पद्धतीने सुवासिनी ज्या काही स्त्रिया असतात त्यांना बोलवायचं आहे, किंवा जर नाही मिळाल्या तर मग तुम्ही कुमारिकांना देखील हळदी कुंकू देऊन त्यांची पूजा करू शकतात आणि त्यांना भेटवस्तू देऊ शकतात। जर समजा तुम्ही महिलांना बोलवणार असतील, सुवासिनी स्त्रियांना ज्या वेळेला आपण आपल्या घरी बोलत असतो तर त्या लक्ष्मी स्वरूप असतात, त्यांची छान मनोभावे पूजा करायची आहे आणि त्यांना देखील आपण त्यांची ओटी भरून त्यांना प्रसन्न करायचं आहे। तर त्यासाठी गुरुवारी उद्यापन करणार असतील त्यावेळेला गुरुवारच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं, आपली जी काही नित्यपूजा आहे ती करायची आहे, लक्ष्मी मातेच्या पूजेची मांडणी करायची, लक्ष्मी गुरुवाराची कथा वाचायची आहे, जेवढी सेवा तुम्हाला करायची असेल तेवढी जास्तीत जास्त सेवा त्या दिवशी करायची। आणि नंतर संध्याकाळी किंवा दुपारी देखील तुम्ही महिलांना बोलवू शकता। तर त्यावेळेला त्या आपल्या घरी येण्यापूर्वी आपण महिलांना देण्यासाठी, म्हणजे ज्या सौभाग्यवतींची आपण ओटी भरणार आहोत, तर त्या ओटीमध्ये काय काय असायला हवं, तर पहा, ब्लाऊज पीस असेल किंवा खण असेल तरीही चालू शकतं। तर ब्लाऊज पीस, नारळ, तांदूळ, खोबऱ्याचा तुकडा, खारीक, हळकुंड, बदाम, हिरव्या बांगड्या, हळदी कुंकूचे लहान करंडे असतात ते, फुलांची वेणी किंवा गजरा, मेहंदीचा कोण आणि सौभाग्य अलंकार जे असतात तेही तुम्ही देऊ शकतात। त्यानंतर लक्ष्मी गुरुवारची जी पोथी असते ती पोथी द्यायची आहे, त्यासोबतच एखादी आपण भेटवस्तू देखील देऊ शकतो। त्यासोबतच जेव्हाही आपण ओटी भरत असतो तर ओटीमध्ये दक्षिणा, म्हणजे जे काही पैसे असतील 11, 21 रुपये किंवा तुमची जे इच्छा असेल त्या पद्धतीने दक्षिणा द्यायला मात्र विसरायचं नाही। त्यानंतर नैवेद्य द्यायचा आहे। तर नैवेद्य त्यांना काय अर्पण करणार, म्हणजे ज्या सुवासिनी स्त्रिया तुमच्या घरी आलेल्या आहेत त्या लक्ष्मी स्वरूप आहेत, आणि म्हणूनच नैवेद्यामध्ये तुम्ही त्यांना
फळ देऊ शकतात किंवा आटवलेलं दूध असेल तेही देऊ शकतात, कारण त्या दिवशी त्यांचाही उपवास असेल, म्हणून शक्यतोवर उपवासाला चालतील असेच पदार्थ द्यायचे आहेत. तर हे सर्व आपण साहित्य रेडी करून ठेवायचं आहे की ते आल्यानंतर आपली फजिती व्हायला नको, म्हणून ओटीचं साहित्य अगदी तयार असायला हवं. त्यानंतर की त्या आल्यानंतर अशा पद्धतीने छान त्यांना हळदी कुंकू द्यायचं आणि मग ओटी भरायची आहे. उद्यापन करत असताना जर सुवासिनी स्त्रिया तुम्हाला मिळतील तेवढ्या सर्वांची ओटी भरायची आहे. अगदी नाहीच मिळालं तर एक असली सौभाग्यवती तरीही चालू शकतं, किंवा तुम्ही राहतात त्या ठिकाणी जवळपास देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही देवीची ओटी भरायची आणि त्यानंतर तिथे कोणी महिला आलेल्या असतील तर त्यांनाही तुम्ही जे काही साहित्य आहे ओटीचं ते देऊ शकतात. त्याबरोबरच कुमारिका पूजनाला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व असतं आणि विशेष करून लक्ष्मी गुरुवार आहेत, म्हणून कुमारिका आणि सुवासिनी स्त्रिया यांना दोघांनाही तुम्ही बोलवलं तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरी आलेल्या लक्ष्मी स्वरूप महिलांची छान पूजा करायची आहे, त्यांची ओटी भरायची आहे आणि त्यांना नैवेद्य देऊन त्यांचा नमस्कार करायचा आहे. शक्य झालं तर बऱ्याच जण त्या दिवशी आपल्या घरी आलेल्या ज्या काही महिला असतात तर त्यांचे चरण धुवून ते त्यांच्या चरणांची देखील पूजा करून मग नंतर ओटी भरत असतात. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. आणि संध्याकाळी देखील देवीची आरती वगैरे करायची आहे. त्यांना देवीला जो काही आपण घरी जेवण बनवलेलं असेल तर तो नैवेद्य अर्पण करायचा. गोमातेसाठी नैवेद्य काढून ठेवायचा आहे. संध्याकाळी गोपूजन देखील करायचं आहे, म्हणजे गाईची पूजा करून तो गाईसाठी काढलेला जो घास असेल किंवा जे नैवेद्य असेल तो गाईला अर्पण करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी मातेला नैवेद्य अर्पण करायचा, पूजा आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे. तर अशा पद्धतीने घरात देखील अतिशय छान आनंदाचं आणि शांततेचं वातावरण राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याबरोबरच की जेव्हा आपण उद्यापन करत असतो तर संध्याकाळ झाली तरी हरकत नाही आणि जी पूजेची मांडणी केलेली असेल तर ती आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची असते. शक्यतोवर दुसऱ्या दिवशी उचलली तरी चालू शकतं, किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही कुठे बाहेर जाणार असतील तर देवीची संध्याकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर उद्यापनानंतर नैवेद्य अर्पण करायचा आणि तुमचा उपवास वगैरे सोडून झाल्यानंतर देखील जर पहाटे तुम्हाला कुठे जायचं असेल तर संध्याकाळी तुम्ही पूजेची मांडणी केली असेल तर उत्तर पूजा तुम्ही संध्याकाळीही करू शकतात, किंवा दुसऱ्या दिवशी जर सहज तुम्हाला जमत असेल तर पूजेची मांडणी दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. तर त्यावेळेला दुसऱ्या दिवशी देखील सकाळी लवकर उठून आपण देवीची ज्या ठिकाणी पाटाची मांडणी केलेली आहे तिथे देखील हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, धूप दीप प्रज्वलित असावा आणि त्यानंतर मातेला मनोभावे नमस्कार करायचा आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यात आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, मातेच्या सेवेमध्ये आपण कमी पडले असू तर मातेची क्षमा मागावी आणि चिरकाल लक्ष्मी मातेचा आपल्या घरात वास राहावा आणि सर्वांना चांगले आयु आरोग्य प्राप्त व्हावं आणि सर्वांच्या घरात लक्ष्मी माता ही सर्व कलांनी विष्णूंसोबत आपल्या वास्तूमध्ये प्रसन्न राहावी यासाठी मातेला नमस्कार करायचा आहे. त्यासाठी आपण अगोदर आपल्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. हे मी तुम्हाला उत्तर पूजेचं सांगते. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पाटाची मांडणी केलेली असते ती उचलणार असतो तेव्हाचं सांगते. तर देवीची पूजा झाल्यानंतर आपल्या हातात अक्षता घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीला मातेचं नामस्मरण करायचं आहे. शक्य झाल्यास एक माळ जप तुम्ही करू शकतात. मातेला विनंती करायची, आपल्या हातात अक्षता घ्यायच्या आहेत, मातेला विनंती करायची आहे आणि नमस्कार झाल्यानंतर मातेला सांगायचं आहे की आगमन पुनरागमन असं आपण 3 वेळा बोलायचं आहे, किंवा पुनरागमनाचा किंवा उत्तर पूजेचा मंत्र असतो तो तुम्हाला माहीत असेल तर तोही तुम्ही बोलू शकतात, किंवा नसेल माहीत तर मातेला पुन्हा आपल्या घरी येण्याची विनंती करावी आणि सूक्ष्म रूपाने लक्ष्मी मातेचा आपल्या घरात सदैव चिरकाल स्थिर असा वास राहावा अशा पद्धतीने मातेला विनंती करायची आहे. मनोभावे तुम्ही सांगितलं तरीही चालू शकतं, मंत्र बोलायलाच हवा असं नाही, कारण त्या मंत्राचा अर्थ देखील हाच होत असतो की लक्ष्मी माता पुन्हा आमच्या घरी तुम्ही या आणि आत्ता तुमची जे काही आम्ही पूजा अर्चा केली तर सूक्ष्म रूपाने तुमचा सदैव वास असू द्या, पण
ज्या वेळेला आपण पुढच्या वर्षी मार्गशीर्ष गुरुवार करू तेव्हा देखील तुम्ही आमच्या घरी या आणि आमची पूजा स्वीकार करा, अशा पद्धतीने मातेला सांगायचं असतं. आणि त्यानंतर आपल्या हातातील अक्षता मातेवर अर्पण करायच्या आहेत. म्हणजे अगोदर क्षमापण स्तोत्र वगैरे बोलायचं, मातेची क्षमा मागायची आणि त्यानंतर आपल्या हातातील अक्षता, जे काही पूजेचं साहित्य आहे, पूजेची मांडणी आहे, लक्ष्मी माता आहेत, त्यांच्यावर त्या अर्पण करायच्या. आणि मग नंतर तुम्ही तिथे स्थापन केलेले गणपती बाप्पा असतील, त्यानंतर कलश असेल, फोटो असेल, मूर्ती असेल मातेची, तर ते हलवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे सकाळी पूजा करायची, आरती करायची आणि मग नंतर आपण उत्तर पूजा करायची असते. तर अशा पद्धतीने आपण उत्तर पूजा करायची. आणि त्यानंतर की जी सुपारी असेल, गणपती म्हणून स्थापन केलेल्या सुपारीचं काय करायचं, तर ती सुपारी तुम्ही नंतर जेव्हा कुठली पूजा करतील त्यासाठीही तुम्ही वापरू शकतात किंवा पाण्यात विसर्जन केलं तरीही चालू शकतं. त्यानंतर कलशातील पाणी, त्याचं काय करावं, तर कलशातील पाणी आहे तर ते आपल्या घरात आपण शिंपडायचं आहे, आपल्या स्वतःच्या अंगावर शिंपडायचं आहे, घरातील व्यक्तींच्या अंगावर ते शिंपडायचं आहे. आणि त्यानंतर राहिलेलं पाणी तुळशी वृंदावनात टाकायचं आहे. त्याबरोबरच त्या कलशात असलेलं हळकुंड असेल किंवा तुम्ही जे काही टाकलेलं असेल, म्हणजे सुपारी असेल, नाणं असेल, तर ते तुम्ही लाल रंगाच्या कापडात बांधून ते ठेवू शकतात किंवा तुम्ही ते देखील नंतर जेव्हा कुठली पूजा करतील त्यात तुम्ही त्याचा वापर करू शकतात. त्याबरोबरच की कलशावरील नारळाचं काय करावं, तर बरेच जण कलशावरचं नारळ हे फोडत असतात आणि त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करत असतात. पण मी स्वतः तरी कलशावरचं नारळ फोडत नाही, ते मी विसर्जन करते. कारण आपण एवढ्या छान पद्धतीने ते एवढा दिवस मातेची सेवा केलेली असते आणि त्या ठिकाणी मातेचा सुंदर असा मुकुट लावलेला असतो आणि मग ते फोडणं मला स्वतःला ते आवडत नाही, म्हणून मी फोडत नाही. पण तुम्ही जर अगोदरपासून ते फोडून त्याचा प्रसाद करत असतील तसंही चालू शकतं किंवा मग तुम्ही विसर्जन केलं तरी चालू शकतं. काही जण कलशावरील नारळ हे लाल रंगाच्या वस्त्रात बांधून ते तिजोरीत ठेवत असतात किंवा घरात कुठेतरी ते वरती बांधत असतात. अशा पद्धतीनेही करत असतात. जशी तुमची श्रद्धा असेल आणि जसं तुम्ही अगोदरपासून करत असतील तसं तुम्ही करू शकतात. त्यानंतरचं की जी विड्याची पानं असतात, अक्षता असतात, तर ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे, फुलं निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर देवीची ओटी भरलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मी मातेच्या ओटीमध्ये जे काही साहित्य ठेवलेलं आहे तर ते सौभाग्य अलंकार तुम्ही स्वतः ते वापरू शकतात किंवा एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला दिलं, साडी वगैरे असेल किंवा सौभाग्य अलंकार असेल तरीही चालू शकतं. त्यानंतर की कलशाखालील जे तांदूळ असतात त्यांचं काय करावं, तर ते तांदूळ निर्माल्यामध्ये चुकूनही टाकायचे नाहीत. कलशाखालील जे तांदूळ असतात त्यांची खीर बनवायची, त्याचा नैवेद्य अर्पण करायचा देवीला, म्हणजे देवाऱ्यामध्ये असतात आपले देव, तर त्यांना नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर प्रसाद म्हणून घरातल्या व्यक्तींनी ते खायचं आहे. त्यानंतर की पूजेमधील जे फळं असतील, प्रसाद असेल, तर खडीसाखर असेल किंवा पेढे असेल, जे काही असेल ते घरातल्या व्यक्तीने ते खायचं आहे. त्याबरोबरच लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तर ती मूर्ती तुम्ही उचलून ज्या ठिकाणी देवाऱ्यात तुम्ही स्थापना करतात त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात. अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचे दुसरे तांदूळ असतात, म्हणजे आपण लक्ष्मी मातेच्या खाली ठेवलेले किंवा सुपारीच्या खाली ठेवलेले किंवा आपण देवीला अर्पण केलेल्या ज्या अक्षता असतात तर त्या निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत. पण कलशाखालील तांदूळ यांची खीर बनवायची असते. आणि जर समजा तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल आणि ती मूर्ती तुम्ही वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्याच्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवलेली असेल पूजा करताना, तर ते लक्ष्मी मातेच्या म्हणजे ते वाटीतील जे तांदूळ असतील तर त्याचीही तुम्ही खीर बनवू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची आणि त्या साहित्य जे आहे तर ते सर्व अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे. कारण महिनाभर आपण जी लक्ष्मी व्रत करत असतो तर ते उद्यापन देखील अगदी व्यवस्थितपणाने व्हायला हवं असतं, म्हणजे तरच आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ मिळत असतं. उद्यापन देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने देवीची छान पूजा करून उत्तर पूजा करायची असते. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न की आता आपण मार्गशीर्ष महिन्यातील ह्या वर्षी तर 5 गुरुवार येत आहेत, मग 5व्या गुरुवारी उद्यापन करायचं की 4थ्या गुरुवारी, कारण 5व्या गुरुवारी अमावस्या आहे.
तर 5व्या गुरुवारी 22 डिसेंबर 2022 अमावस्या संध्याकाळी 7:14 सुरू होणार आहे, म्हणून त्या अगोदर तुम्ही उद्यापन करू शकतात, कारण लक्ष्मीपूजनाच्या वेळेला देखील अमावस्याच असते आणि तेव्हा देखील आपण त्या जो काही कालावधी असतो त्याच्यातच आपण त्या मुहूर्तामध्ये लक्ष्मी मातेची पूजा करत असतो. म्हणून मनात कुठल्याही प्रकारची शंका आणू नका आणि 5व्या गुरुवारी देखील उपवास धरायचा. ज्या पद्धतीने आपण प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करतो तशाच पद्धतीने पूजा करायची आहे आणि 5व्याच गुरुवारी संध्याकाळी अमावस्या सुरू होते, त्याच्या अगोदर देखील तुम्ही उद्यापन करू शकतात किंवा संध्याकाळी थोडा उशीर झाला तरी देखील हरकत नाही, कारण अमावस्या जरी संध्याकाळी सुरू होते पण आपल्याकडे सूर्याने पाहिलेली जी अमावस्या असते किंवा पौर्णिमा असते तीच तिथी धरली जाते, म्हणजे अमावस्या दुसऱ्या दिवशी असणार आहे. संपूर्ण दिवस दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 डिसेंबर या दिवशी शुक्रवार आहे आणि शुक्रवारी 3:47 पर्यंत अमावस्या आहे, म्हणजे 3:47 अमावस्या संपते. पण अमावस्या डिसेंबर 23 या दिवशीच असणार आहे, शुक्रवारी अमावस्या धरली जाईल. म्हणून 22 डिसेंबरला कुठलीही अडचण येत नाही, त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. तर जवळपास सर्वच प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळाली असतील आणि तरी देखील काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकतात. तर ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत जरूर शेअर करा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, लक्ष्मी नारायण भगवान की जय.